चेहऱ्याचं टॅन काढा फक्त 3 दिवसात, घरगुती उपाय। नमस्कार मित्रांनो, मी माधुरी, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला सांगणार आहे एक खूपच सोपा आणि इफेक्टिव्ह उपाय, ज्यामुळे तुमचा चेहऱ्याचा टॅन कमी होईल आणि स्किन सुद्धा नॅचरल ग्लो करेल। आज सगळे आपण ना बाहेर फिरत असतो, त्यामुळे आपला चेहरा ना काळवंटतो, पण टेन्शन घ्यायचं नाही। हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि घरच्या घरी अगदी सोपा हा उपाय आहे। अगदी कमी साहित्यामध्ये सुद्धा ही आपल्याला ट्राय करू शकतात। तर सर्वात आधी काय करायचं, 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा दही, चिमूटभर हळद आणि ऑप्शन म्हणून ना 4 ते 5 थेंब लिंबाचा रस घ्यायचा। हे सगळं छान मिक्स करून स्मूथ पेस्ट करायची आणि सर्वात आधी ना चेहरा आपला स्वच्छ धुवून घ्यायचा। नंतर हा पॅक हलक्या हाताने लावायचा आणि 15 ते 20 मिनिटं ना असंच ठेवायचं। आता ह्याला ना थोडंसं सुकू द्यायचं। लक्षात ठेवा, याने साईडला तुम्ही मानला वगैरे सगळीकडे तुम्ही हा पॅक ना लावून घेऊ शकता। त्यामुळे ना आपल्या चेहऱ्यावरचं साईडला झालेल्या अंगावरचं सुद्धा आपलं पूर्णपणे टॅन निघून जाईल। तर अशा पद्धतीने हे सगळीकडे लावून घ्यायचं। 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे चेहऱ्याला ठेवून घ्यायचं आहे। नंतर थोडंसं ना हलक्या हाताने आपल्याला पाणी घेऊन थोडंसं त्याचं मालिश करून ते पूर्णपणे आपल्याला धुवून काढायचं आहे। तर बेसन पीठ ना डेड सेल्स काढतं आणि दही स्किन सॉफ्ट करतं आणि ग्लोईंग सुद्धा बनवतं। हळद टॅनिंग कमी करतं आणि लिंबू ना नॅचरल ब्लिचिंगचं काम करतं। त्यामुळे हा पॅक ना आठवड्यातून 2-3 वेळा वापरा आणि फरक बघा। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल ना तर लिंबू वापरू नका आणि बाहेर जाताना सनस्क्रीन लावायला विसरू नका। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर